वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला उपवास भाजणीचं पीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 किलो भगर घेतलेली आहे, अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे आणि इथे सव्वा पावशर म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम आणि वर 25 ग्रॅम एवढ्या मी फोडलेल्या लाह्या घेतलेल्या आहेत, ज्या की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात। तर सर्वात आधी आपण ही भगर इथे भाजून घेणार आहोत। तर इथे ही 1 किलो भगर मी पूर्ण या कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि हिला छान आपल्याला रंग बदलेपर्यंत 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त लाल भाजायची नाहीये, पण हा कलर यापेक्षा अजून छान पांढरा शुभ्र होईपर्यंत आपल्याला ही भगर चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे मी उपवास भाजणीचं पीठ तुम्हाला करून दाखवणार आहे। तर आमच्याकडे खंडोबाचे नवरात्र असतात। काल कार्तिकी एकादशी झाली छोटी, तर त्यानंतर जी द्वादशी येते त्या द्वादशीला आमचे खंडोबाचे घटस्थापना असते आणि आमच्याकडे देवीचे नवरात्र नाहीयेत, तर खंडोबाचेच आमच्याकडे 9 दिवसाचे नवरात्र आहेत। तर त्यासाठी इथे मी उपवास भाजणी इथे आज तुम्हाला करून दाखवणार आहे। तर भरपूर जणांकडे देवीचे नवरात्र आहेत, पण आमच्याकडे देवीचे नवरात्र नाहीयेत आणि मग आता खंडोबाचे जे उपवास चालू होतात, तर रोज रोज साबुदाणा काही पोटाला सहन होत नाही, म्हणून अशा पद्धतीने उपवासाची भाजणी करून ठेवली की यापासून आपण भाकरी, थालीपीठ, धपाटे, त्यानंतर पुऱ्या, वेगवेगळे म्हणजे बटाटे वडे, बटाट्याचे भजे, अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ फराळाचे उपवासाचे करून खाऊ शकतो। आणि यापासून आपण भगरीच्या पिठाचा उपमा देखील बनवू शकतो। तर त्याचाही व्हिडिओ मी आधी तुम्हाला अपलोड केलेला आहे, लॉंग व्हिडिओ। तर इथे बघा छान तुम्हाला कलर दिसतोय का भगरीचा बदललेला। अशा पद्धतीने कलर झाल्यानंतर आपली ही भगर चांगल्या पद्धतीने भाजली गेलेली आहे। तर ती इथे मी काढून घेतलेली आहे गार होण्यासाठी एका ताटलीमध्ये। तर त्यानंतर इथे मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे। तर साबुदाणा देखील आपण साबुदाणा रंगाने तर पांढरा शुभ्रच असतो, पण त्यापेक्षा अजून जास्त पांढरा शुभ्र जेव्हा होतो म्हणजे तो छान फुलून येतो, तर तोपर्यंत आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं हा देखील भाजायचा आहे। खूप जास्त भाजायचा नाहीये। तर हलकासा गरम होईल आणि गरम होतानाच तो छान रंग देखील बदलतो। तर अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा इथे भाजून घेणार आहे। जर तुमच्याकडे उपवासाला मखाने चालत असतील तर तुम्ही इथे मखाने देखील थोडेसे भाजून यामध्ये घालून घेऊ शकता, त्याने देखील तुमची उपवास भाजणी छान होईल। आणि तुमच्याकडे जिरे जर चालत असतील तर ते देखील थोडेसे इथे भाजून तुम्ही या उपवास भाजणीमध्ये घालून घेऊ शकता। तर आमच्याकडे जिरे चालत नाहीत, म्हणून मी इथे उपवासामध्ये जिरे वापरत नाहीये या भाजणीमध्ये। तर अशा पद्धतीने बघा साबुदाणा देखील भाजून घेणार आहे। आणि जर राजगिरा तुम्ही तसाच घेणार असाल तर छान कढईमध्ये यामध्ये लाह्या फोडून घ्या, पण मला इथे फोडलेल्याच लाह्या मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या इझिली, म्हणून मी त्या फोडलेल्याच आणलेल्या आहेत, त्यामुळे त्याच मी इथे या भाजणीमध्ये घालणार आहे। बघा साबुदाणा देखील किती छान भाजले गेलाय। तर इथे हे साबुदाणा आणि भगर मी गार करायला ठेवलं होतं आणि जेव्हा पूर्ण थंड झाले त्यानंतर मी इथे राजगिरा देखील या परातीमध्ये काढून घेतला आहे। तर अशा पद्धतीने बघा दोन्ही जिन्नस गार झालेले आहेत। तर मी इथे बघा आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घरीच काढणार आहे। जर तुम्हाला घरघंटीवर काढून आणायचं असेल किंवा तुमच्या तिथे आजूबाजूला घरघंटी असेल तर तुम्ही तिथे देखील हे पीठ भाजणीचं तयार करून आणू शकतात, पण मी इथे मिक्सरवरच हे काढून दाखवणार आहे तुम्हाला। मिक्सरवर देखील चांगल्या पद्धतीने भाजल्यानंतर खूप छान फाईन असं पीठ आपल्याला तयार मिळतं। तर इथे बघा मी पहिली बॅच काढून घेतलेली आहे आणि ती चाळून देखील घेणार आहे, त्यामुळे जाडसर कण यामध्ये राहिले जर असतील तर ते चाळणीवर निघून येतील। पण छान फाईन असं बारीक झालेलं आहे, त्यामुळे जास्त काही जाडसर कण निघतील असं मला वाटत नाहीये। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित इथे मी हे चाळून घेतलं आहे आणि मऊसर असं हे पीठ चांगलं आपलं तयार झालेलं आहे, अगदी पांढरा शुभ्र रंग आलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा शेवटची बॅच इथे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि चाळणीमधून ही चाळून घेत आहे। तर इथे माझ्याकडे घरात अर्धा किलो भगर भाजलेली होती, ती देखील इथे मी टाकून घेतलेली आहे। म्हणजे इथे जवळजवळ 2 ते 2.25 किलो एवढी माझी भाजणी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने बघा मी ही भाजणी तयार करून घेतलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही भाजणी तयार होते। मार्केटमध्ये देखील अशी भाजणी उपलब्ध आहे, पण आपल्या घरी केलेली कशी बरकतशीर राहते, त्यामुळे नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा। थँक्यू, धन्यवाद।